नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सूरज गिरी, कान नाक घसा तज्ञ ENT स्पेशलिस्ट, मेडिकवर हॉस्पिटल भोसरी येथे आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कानाच्या रोजच्या आजारांविषयी किंवा रोजच्या प्रॉब्लेम्स विषयी काही थोडक्यात माहिती घेतली होती. त्याच व्हिडिओच्या कंटिन्युएशन मध्ये मी पुढचे काही कानांच्या त्रासांबद्दल आज तुम्हाला काही माहिती देणार आहे. तर मित्रांनो, आता सर्वप्रथम आपण कानाच्या कॅनाल रिलेटेड काही आजारांबद्दल माहिती करून घेऊया. कानाचा कॅनाल जसं मी म्हणलं 2.5 सेंटीमीटर डीप असतो, तिथे तो एंड होतो कानाच्या इयरड्रम किंवा कानाच्या पडद्यावर. तर कॅनाल ते पडदा ह्या भागामध्ये सुद्धा त्या कॅनालला आपण 2 प्रकारे डिवाइड करू शकतो. एक असतो तो बाहेरचा सॉफ्ट कॅनाल आणि आतला बोनी कॅनाल. तर जो बाहेरचा सॉफ्ट कॅनाल आहे त्याला काही केस असतात आणि तिकडे मळ तयार व्हायची क्षमता असते कानाला, आणि त्या ठिकाणी जर काही आजार झाले तर ते एका प्रकारे केस तोडमुळे होणारे, कानाचे केस तोडमुळे, ज्याला आपण फरंकल म्हणतो, ज्याने कानाचा एक ओटायटिस एक्स्टर्ना म्हणजे कानाची जी बाहेरची बाजू आहे ती सुजून जाते आणि कान दुखतो. आता कारण की कानाला बऱ्याचशा नसा सप्लाय करतात, त्यामुळे थोडंसं कानाचं दुखणं सुद्धा खूप जास्त अनबेरेबल, सहनशीलतेच्या बाहेर जाऊ शकतं, आणि जर ते पसरलं तर आतमध्ये ते आतमधल्या कानाला सुद्धा नष्ट करू शकतं. सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम आहे तो कानाचा वॅक्स, जो नॅचरली पडला पाहिजे, पण जर नाही पडला तर तो वॅक्स जर तुम्हाला ब्लॉक करत असेल, कानाला खाजवणं येत असेल, खूप इचिंग होत असेल, ऐकणं बंद वाटत असेल, कान बंद वाटत असेल, तर तुम्हाला त्याची ट्रीटमेंट करिता कान नाक घसा स्पेशलिस्टला व्हिजिट देणे खूप महत्वाचं आहे. कारण की तो सेफली बाहेर निघाला पाहिजे आणि त्यांनी आजूबाजूला कानाला इजा नाही व्हायला पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. दुसरा आजार तो मी आता जस्ट बोललो की कानाचा फरंकल किंवा कानातला होणारा फोड, ज्याने करून कान दुखू शकतो. तिसरा आजार आहे तो कानाचा ओटायटिस एक्स्टर्ना, म्हणजे त्या फोडापासून जर इन्फेक्शन पसरलं तर अख्खाच्या अख्खा कानाचा जो कॅनाल आहे तो सुजून कान बंद होऊन जातो, ज्याला औषधांची गरज असते. तर हे आजार घरच्या घरी ठीक होत नसतात. बरेचसे माझे पेशंट्स आहेत जे कानामध्ये घरच्या घरी काही नुसके वापरून कानामध्ये तेल टाकतात, काही लोक तेलामध्ये लसणाचा तडका मारून ते कानात टाकून पाहतात. ह्यामुळे अजून ते होणारा आजार वाढून कानाचे कॉम्प्लिकेशन्स वाढतात, आणि जे सोप्या औषधांनी बरं होणार होतं कान, ते जास्त त्रासदायक आजारामध्ये निघून जातात. तर हे करणं ऍब्सोल्युटली अवॉइड केलं पाहिजे. या नोटवर मी हा व्हिडिओ आज थांबवतो. आपण तुम्हाला भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये, जिथे मी अजून कानाविषयी माहिती तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. धन्यवाद.